मी निघालोय पण कुठे ते शेवटपर्यंत का जयश्राम पब्लिक तुमचा सर्वायवर आपण आज सकाळी सकाळी दौरा काढला होता पुण्याला जायला, कारण आपलं सेमी झालं होतं ना, आपल्या सुट्ट्या होत्या म्हणून आपण मावशीकडे निघालो होतो आपल्या. आणि थोड्याच वेळाच्या प्रवासानंतर आपण आपल्या मावशीच्या घरी येऊन पोहोचलेलो होतो. माझ्या लहान भावाला माहित नव्हतं की मी पुण्याला येतोय आणि तो मला पाहून एकदम आश्चर्यचकित झाला होता आणि त्यांनी मला एक गोड मिठी मारली. नंतर मग काय त्याने मी आणलेलं मस्तपैकी खाऊची अनबॉक्सिंग वगैरे केली. त्यात त्याने मला एक स्पेशल चॉकलेट गावातलं, ते म्हणजे पेपरमिंटचे स्लाइड्स होते. नंतर मग आपण आपल्या मावशीसोबत जेवायला बसलो होतो. जेवायला मस्तपैकी पावभाजी चपाती होती ना, आपण टीव्हीवर मस्तपैकी एखादी सिरीज पाहत होतो. जेवण करत असताना माझी लहान बहीण आली शाळेत आणि तिला पण मला पण खूप मोठा धक्का बसला होता आणि तिने पण मला एक गोड मिठी दिली. त्या तिकडे मस्तपैकी आमचं बिस्किट खायचं काम चाललेलं होतं आणि इकडे आपली मावशी मस्तपैकी किचन मध्ये काम करत होती. त्यासाठी हे दोघं माझ्या मागे विटॅमिन ईचे कॅप्सूल घेऊन माझ्या मागे लागले होते. मला माहित नव्हतं ते विटॅमिन ईचे कॅप्सूल होते म्हणून मी खूप घाबरून पळत होतो. नंतर दोन्ही बहीण भावांना माझ्या मस्तपैकी ब्लॉग पाहिजे म्हणून ते माझ्या युट्यूबवर ब्लॉग्स पाहत बसले होते. त्यातलं आपल्या लहान भावाने मस्तपैकी मिनी सीएनजी कार काढली होती, म्हणजे त्या गाडीतून मागून दूर निघत होतं म्हणून त्याला मिनी सीएनजी कार म्हटलं. त्या तिकडे आपल्या आरोहीचा डबा उघडायचे कष्ट चालले होते ना, आरोहीचा डबा काही फिनिश झालेला नव्हता म्हणून डबा उघडल्यानंतर खूप हसत होती. संध्याकाळी आमच्या स्केटिंगचा क्लास होता म्हणून मी आणि आरोहीला त्याच्या स्केटिंगच्या क्लासला घेऊन आलेलो होतो. आणि हा पब्लिक, तुम्हाला पण आपले ब्लॉग्स आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटून आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.